तर औरंगजेबाच्या कबरीबाबत जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मला काही बोलायचं नाही बाबा, तुम्हाला काढायची तर काढा, फेकायची तर फेका, ठेवायची तर ठेवा, आम्हाला काही बोलायचं नाही। तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा। तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा, दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा। पण चालेल, समजवतील, रावणाला बाजूला काढून राम समजवतील, दुर्योधनाला बाजूला काढून महाभारत समजवतील, काय करतील आता। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती? मग शिवाजी महाराज चुकले होते का? इतिहास तर राहिलाच पाहिजे ना। या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला, सांगता आलं पाहिजे ना। या औरंगजेब इथं या महाराष्ट्र लुटायला आलो होतं पण त्याला इथंच गाडलं, या रत्नापूरला फुलताडला, हे सांगता आलं पाहिजे ना। मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।